TYBA अर्थशास्त्राच्या विद्यार्थिनींना कृषी अर्थशास्त्र APC 565306 अभ्यास करत असताना आज आता वर्गामध्ये जेवढ्या उपस्थित विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींच्या अभ्यासासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत आणि भविष्यात ज्या मुली गैरहजर आहेत त्यांनीसुद्धा महाविद्यालयात हजर राहायला हवं, कारण जर गैरहजेरी लागली आणि ॲब्सेंटिझम मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर परीक्षा देता येणार नाही. माझा त्याच्यासाठी नाईलाज असेल. तिसऱ्या युनिटकडे वळूयात आपण. तिसऱ्या युनिटचं जर आपण बघितलं तर तिसरं युनिट आहे आपलं डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, म्हणजे कृषी तंत्राचा विकास. आपण जर बघितलं कृषी उत्पादन आणि तंत्रज्ञान असं आपलं तिसरं युनिट आहे. या कृषी उत्पादनाच्या तंत्रज्ञानाचा जर आपण विचार केला तर यामध्ये कृषी उत्पादनामध्ये सातत्याने चढ उतार आपल्याला दिसून येतं. तर आपल्याला कंटेंट आहे ट्रेंड्स इन ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी, कॉजेस ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर. कृषी उत्पादनातले चढ उतार आणि कृषी उत्पादन कमी होण्याची कारणं. त्याच्यानंतर आहे रिमेडियल मेजर्स टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी उत्पादनाच्या सुधारणेच्या उपाययोजना. जर उत्पन्न कमी येत असेल तर वाढवण्यासाठी काय करावं लागेल, हा दुसरा टॉपिक आहे. तिसऱ्या टॉपिकमध्ये जाऊया आपण. तर शेतीचा शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. चौथा पॉईंट आहे शेतीतील तांत्रिक बदल. तर जैवतंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आणि कोरडवाहू शेतीला पण मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न देणारी शेती अशा प्रकारे त्याचं कन्व्हर्जन केलं जातं. तर अशा प्रकारचा आपला हा तिसरा युनिट आहे कृषी उत्पादन आणि तंत्रज्ञानातला बदल. त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात ते आपण बघूया. तर व्हॉट आर द व्हेरियस कॉजेस ऑफ लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर इन इंडिया असा प्रश्न विचारला जातो. भारतीय शेतीमध्ये उत्पादन कमी होण्याची वेगवेगळी कारणे स्पष्ट करा. त्याचबरोबर डिस्कस द रिमेडियल मेजर टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी उत्पादनाची वाढ करण्यासाठीचे वेगवेगळे उपाय सुचवा, चर्चा करा. पुढचा प्रश्न आहे व्हॉट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट, सजेस्ट सम स्टेप्स टू द गव्हर्नमेंट कॅन अडॉप्टेड फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन ॲग्रिकल्चर. शाश्वत शेती म्हणजे काय आणि शाश्वत शेतीच्या विकासासाठी सरकारने करावयाच्या उपाययोजना चर्चा करा. पुढचा प्रश्न आहे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ टेक्नॉलॉजी इन ड्राय लँड फार्मिंग, कोरडवाहू शेतीतील तंत्राचे महत्त्व स्पष्ट करा. डिस्कस द टेक्नॉलॉजिकल चेंजेस इन ॲग्रिकल्चर, शेतीतील तांत्रिक बदलांच्या चर्चा करा. आणि याचबरोबर व्हॉट आर द स्कीम्स अंडरटेकन बाय द गव्हर्नमेंट फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट, सरकारने हाती घेतलेल्या कृषी विकासाच्या उपाययोजना कोणकोणत्या आहेत. टिपाल यामध्ये विचारलं जातं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ड्रायलँड फार्मिंग, कोरडवाहू शेतीची वैशिष्ट्ये, सस्टेनेबल डेव्हलपमेंट शाश्वत विकास आणि कृषी उत्पादकता ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. अशा प्रकारे आपलं युनिट 3 झालेलं आहे. थोडा मोठा झाला हा व्हिडिओ, 3.50 मिनिटाचा आहे. ठीक आहे.